थँक यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर आणि थँक यू सो मच साई पाटील सर. पुढील सामनाच्या दिशेने आपण जाऊया. अशी लढत आता आपल्याला पाहायला मिळेल BBC 11 आणि त्यांचा अगेन्स्ट रियांश रुहानी 11 ही लढत. पगलाच बॉल आणि एका क्षणाला असं वाटलं की पायावरती आदळला की काय, बट आय थिंक सो तसं काही झालं नाहीये. दरम्यान निर्धाव चेंडूने सुरुवात. डॉट बॉलने सुरुवात. सलामीची जोडी आपण पाहता तेजस म्हात्रे आणि त्यांच्या समवेत रोहित म्हात्रे ही जोडी. दोन चांगले बॅटर्स आहेत, बट खेळ किती चांगला होईल ते देखील पाहावं लागेल. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत आता लॉंगॉनला फिल्डर पोचतायत. बॉल दरम्यान इथे फील्ड होतं आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. नुकतीच चिंचवली येथे एक स्पर्धा आम्ही कव्हर केली. तिथे याच जोडीने 56 धाब्यांची ओपनिंग पार्टनरशिप बनवली होती ग्रामीण गटामध्ये. आणि या जोडीमध्ये आणि स्पेशली या दोन्ही खेळाडूंमध्ये क्वालिटी भरपूर आहे. चांगले खेळाडू आहेत. बट या मॅचमध्ये कशी सुरुवात मिळवून देतील, किती धाव्यांपर्यंत आपल्या टीमला पोहोचवतील. कारण पहिलं सत्र आहे आणि पहिल्या सत्रामध्ये चांगलं टोटल उभं करण्यासाठी सुरुवात ही नेहमीच महत्त्वाची राहिली आणि त्यासाठी तुम्हाला रिस्पॉन्सिबल खेळ करणं आवश्यक आहे. स्लॉकशिप खेळायचा होता. अपील देखील एका षडाला झाली आणि आता पहा, एका मोमेंटला असं वाटलं की रनआउटची शक्यता होईल की काय, कारण दोन्ही बॅटर्स अगदी विकेटच्या मध्ये उभे राहिले होते की कुठे एक्झॅक्टली धावायचं. आणि फायनली जेव्हा पाहिलं उभं थ्रो झाला, एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धावफलक आता पुढे जातो या एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड 3 धावा धावफलकावरती. 3 ऑन द बोर्ड. लेग बायचे एक सिंगल. मागील चेंडूवरती आपण पाकली धावफलक 3 वरती, बट पगले षटक. जर आपण पाकलं गोलंदाज देवेश आपल्याला पाहायला मिळतात आणि जेव्हा ग्रामीण टीम मध्ये खेळतात तेव्हा एकत्रच खेळतात, बट सध्या सगळीला आता एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात. साईड आर्म बॉलर आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. देवेश समोर आता रोहित म्हात्रे असेल स्ट्रायकिंग एंडवरती. रोहितसाठी बॉल फुल लेंथ होता. सन्मान देण्यासाठी भाग पाडलं. सध्याच्या घडीला पकले षटक. सटीक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी होत आहे. हीच गोष्ट महत्वाची राहिली पहिल्या षटकामध्ये. आणि देवेच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य हे देखील राहिलं की जर या गोलंदाजाने त्याची लाईन अँड लेंथ पकडली तर त्यानंतर त्याचा अगेन्स्ट मोठे फटके खेळणं हे कोणत्याही फलंदाजासाठी अवघडच कार्य असावं. कारण ज्याप्रमाणे त्याचे ऍक्शन आहे, ज्याप्रमाणे तो बॉल रिलीज करतो. आता देखील पहा, वाईड ऑफ ऑफ स्टंप फुल लेंथ आहे. ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफचे फिल्डर आता पाठलाग करतात. आउटफील्ड थोडी स्लो होती, त्या अनुषंगाने बॉल इथे फील्ड झाला लॉंग ऑफला आणि तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यांच्या मदतीने आता धावफलक पुढे जातोय. 5 धावा धावफलकावरती. कारण जर आपण रियांश रुहानी 11 ही टीम पाहिली तर बॅटिंग क्रम या टीमचा फार मजबूत आहे. आणि हा बॅटिंग क्रम खेळतोय आणि जर विकेट हातामध्ये राहत आहेत तर 4 ओव्हरमध्ये आपण या टीमकडनं 50 धाव्यांची अपेक्षा तर ठेवतोय. बट ज्याप्रमाणे गोलंदाजी इथे देवेशने पहिल्या षटकामध्ये केली अप्रतिम. बट हा बॉल आता काय घडलं, फुल टॉस होता. बॉल मागे चाललाय, लॉंग लेग क्षेत्रा पलीकडे गेला. 4 धाबा नक्कीच मिळतील आणि स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलंय की इट्स अ बी नो बॉल, म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. पण त्याआधी आपण चेक करूया, कारण रिव्ह्यूची मागणी इथे फिल्डिंग साईडने केली. आणि निर्णय आलेला आहे की हा नो बॉलच आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि दरम्यान इथे पहा, पगले षटक चांगले चालले होते, बट आता तासामध्ये हे विघ्न आलं असंच आपण म्हणूया. कारण नेक्स्ट बॉल नो बॉल आपण पाहिलं गेलं तर येस, हा नो नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. एकूण 5 धावा मागील चेंडूवरती आल्या. चौकार प्लस एक अतिरिक्त. आणि आता फ्रीडचा बॉल धावफलक. 10 ऑन द बोर्ड. फ्रीडचा बॉल पॅनवरती लीडिंग एज हवेमध्ये आहे. मिड विकेटला फिल्डर पोहोचतात. कॅच देखील इथे पकडता आली नाही आणि शेवटच्या क्षणाला शोधतायत की एक्झॅक्टली बॉल गेला कुठे. आणि आता फायनली उचलला जातोय बॉल आणि जोपर्यंत थ्रो केला जाईल पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. या रन्स 3 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा अखेर धावफलक 13. कोणत्याही प्रकारे विकेट गमावलेलं नाहीये टीम रियांश रुहानी 11 टीमने. बघा, त्याचप्रमाणे या स्पर्धेची केली जात आहे. चॅनल श्री इव्हेंटच्या माध्यमातून याचा संपूर्ण खर्च आपल्याला प्रदीपजी मडवी साहेबांना, नशीबदादा मडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाला. त्याचप्रमाणे
भास्कर दादा चिकनकर यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेसाठी ट्रॉफीज तसेच मंडप आणि टीव्ही देखील पुरस्कृत झालेली आहे. त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. आता आपण मागच्या दिशेने जाऊया. सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल पुल केला हवेमध्ये, फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल. पकला धक्का इथे लागला, बॅटर बाद झाले. रोहित म्हात्रे. आणि जर आपण पाहिलं तर रोहितसाठी ही स्पर्धा आतापर्यंत बॅटिंगमध्ये तितकीशी चांगली गेली नाहीये. याआधी देखील आपण पाहिलं एक सामना जेव्हा संघ खेळला तेव्हा गोलंदाजी चांगली गेली होती रोहित म्हात्रेने, बट बॅटिंगमध्ये अजून देखील तो स्ट्रगल करतोय. कारण जेव्हा एक बॅलन्स टीम घेऊन आपण एखाद्या स्पर्धेमध्ये उतरतो तेव्हा आपल्याकडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा लावल्या जातात, बट सध्याच्या घडीला हा संघ इथे स्ट्रगल करतोय. शॉर्ट पिच, टॉप एज, बॉल हवेमध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात. थोडे दूर राखले, रोमांस लँडमध्ये हा चेंडू पडतोय, तोपर्यंत पूर्ण केल्या जातील इन बिटवीन या रन्स दोन. आता रोहित बाद झाल्यानंतर तेजस म्हात्रे मैदानाच्या हातामध्ये आहेत. त्यांना इथे रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागेल. कारण 4 ओव्हर आहेत आणि या क्रीडांगणावरती आपण अगदी मॉर्निंग सेशन पासून पाहिलंय की 45-50 इझिली बनतात. त्या अनुषंगाने तिथपर्यंत पोहोचण्याचा किमान प्रयत्न इथे असायला हवाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना रियान्श अँड रुहानी 11 टीमचा पुन्हा एकदा लिडिंग एज हवेमध्ये, बट आता देखील नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडतोय. तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. 2 धावा मिळतील, धाव पडक या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 17 धावा धाव फलकावरती आहेत. अजून देखील जर आपण पाहिलं या दुसऱ्या षटकामध्ये येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. लीग क्रिकेट भाल प्रीमियर लीग 2024-25 पर्व आपण पाहतात. भाल गावातील ऑलमोस्ट प्रत्येकी घरामधनं एक तरी खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतच असेल, बट हा फटका जबरदस्त. आणि इथे पहा, एका क्षणाला असं वाटलं की झेल होऊ शकतोय, बट मिस्टेक घडली आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खऱ्या अर्थानं आपण काऊ कॉर्नर क्षेत्र जर पाहिलं, त्या एरियामध्ये जे फिल्डर फिल्डिंग करतात, बॅट चिकडा, बॉल मध्ये, शॉर्ट थर्ड, वड कॅच. कॅच इथे जबरदस्त पकडली, जे शॉर्ट थर्डला फिल्डर होते नितेश यांची ही अप्रतिम कॅच. रिप्ले एकदा पाहूया, कारण ज्याप्रमाणे हा त्याचा एफर्ट राहिला. आपण पुन्हा एकदा रिप्ले पाहूया. 2 ते 3 वेळा अटेम्प्ट केला असावा असंच पाहायला मिळालं. आणि पहा, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, बॉल दरम्यान तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे कॅरी झाला. अंपायर्स चेक करायचंय का? धक्का लागला दरम्यान हा दुसरा. कारण पाकले गेले तर बघा, जे नियम देखील आपल्याला सांगतात बॉल कॅरी झाला आणि त्यानंतर ते खाली पडले, त्या अनुषंगाने बॅटर आउटच असेल. नेक्स्ट बॅटर बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 4 वरती मोनू बॅटिंग करण्यासाठी येतात. कारण बघा, मगाशी जी कॅच कंप्लीट झाली त्याच्यावरती थोडा विचार विनिमय जरूर झालं, पण ते मी क्लिअर करतो की बघा, कॅच पागलं गेलं तर बॉल आधी कॅरी केला गेला, त्यानंतर फिल्डर खाली पडले, त्या अनुषंगाने कॅच कंप्लीट आहे. बॅटर आउटच असतील. कारण रिप्लेमध्ये पागल्यानंतर ही शंका प्रत्येकाच्या मनात निर्माण होऊ शकते, बट तुम्ही कॅच जर नीट पाहाल तर तुम्हाला समजून येईल की कॅच कंप्लीट आहे. मोनू बॅटिंगसाठी आला ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल मोनूसाठी. फुल लेंथ ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि फिल्डिंग देखील जर आपण पाहिली थोडी खराब राहिली, त्याचा फायदा इथे घेतला असेल. 2 धावा मिळतील.
मोनू बॅटिंगसाठी आलेत आणि एक पारितोषिक आहे त्यांच्यासाठी जगनदादा राणे यांच्या माध्यमातून, की मोनूने जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली, तर ₹3000 पारितोषिक इथं दिलं जाईल. आज पाहिलं गेलं तर आज 31 डिसेंबर देखील आहे. सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट झाली, तर संध्याकाळची व्यवस्था देखील होऊ शकते. आणि तसेच प्रदीपदादा मडवे यांच्या माध्यमातून देखील आता एक प्राइज अनाऊन्स झालंय, की मोनूने जर 4 धावा पळून काढल्या एकाच वेळेमध्ये, तर तेव्हा 1000 दिले जातील. आणि असं चॅलेंज स्वीकारण्यापेक्षा सिंगल डबलवरती फोकस करण्याचा विचार मोनूचा असावा असंच मला देखील वाटतंय. खेळ समाप्त 2 षटकांचा 2 षटकांच्या अखेरीस धाव फलक आता 25 धावा धाव फलकावरती. बघा ही जोडी जर आपण पाहिलं तेजस अजून देखील मैदानाच्या हातामध्ये आहेत, बट तेजस देखील आपल्याला टचमध्ये दिसला नाहीये. ज्या बॅटिंगसाठी त्याला ओळखलं जातं, ज्याप्रमाणे त्याची शैली आहे खेळण्याची, पण त्याप्रमाणे आतापर्यंत खेळ त्याने केलेला नाहीये. पण अजून देखील 2 षटकं बाकी आहेत आणि येत्या 2 षटकांमध्ये देखील इथनं चांगला खेळ केला तर ज्या मागील मॅचमध्ये किंवा आतापर्यंत ज्या कमी राहिल्या त्याची भरपाई होऊ शकते. भरपाईचा उल्लेख मी केला, बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी होती, बॅकफुटवरती जाऊन पंच केला, फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, तोपर्यंत 2 धाबा इथे पूर्ण केल्या जातील. भाल ए टीमला आपण ग्रामीणमध्ये पाहत असतो. जो उल्लेख मी जस्ट केला देखील, की चिंचवली येथे जेव्हा हा संघ खेळला होता, भाल ए टीम खेळली होती, तेव्हा बॅटर रोहित म्हात्रे आणि तेजस म्हात्रे यांनी तब्बल 56 धावांची ओपनिंग पार्टनरशिप बनवली होती त्या स्पर्धेमध्ये. ऑन साईडला हा फटका, गॅपमध्ये हा स्ट्रोक, बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. थँक्यू डीजे. फायनली बॅटर तेजस म्हात्रेचा बॅटमधनं हा चौकार येतोय आणि ज्या स्पर्धेचा मी उल्लेख केला त्या स्पर्धेमध्ये भाल ए टीमला आपण पाहिलं होतं की क्वालिफायर पर्यंत पोहोचले होते आणि वसार टीमच्या अगेन्स्ट पराभव स्वीकारावा लागला होता. चांगला खेळ हे खेळाडू इथे करतात आणि स्पेशल तेजस म्हात्रे फुल लेंथ सन्मान देण्यास भाग पडला. मिड विकेटला फिल्डिंग चांगली, बट तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाईल. धाव फळक आता एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. 32 धावा धाव फळकावरती अजून देखील या तिसऱ्या षटकामध्ये येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. 3 चेंडू अजून देखील शिल्लक. 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. ऑल ओव्हर जर आपण पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेने फटका स्ट्रोक खेळण्यासाठी लेट झाले असंच वाटलं, कारण ज्याप्रमाणे आपल्याला इन कंट्रोल दिसले नव्हते. मोनू मिळेल एक सिंगल धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातोय. 33 धावा धाव फलकावरती. बघा ॲज अ बॅटर मोठा फटका खेळण्यासाठी प्रामुख्याने महत्वाची गोष्ट काय राहते, की तुमचा फुटवर्क, शॉट सिलेक्शन, शेवटच्या चरणापर्यंत बॉलला वॉच करणं आणि जेव्हा तुम्ही स्ट्रोक खेळता तेव्हा पोझिशन होल्ड करणं ही गोष्ट देखील महत्वाची आहे. बॉल हवेमध्ये मिड विकेटला फिल्डर, याच तर फटक्यासाठी तो फिल्डर ठेवला गेला होता आणि अगदी त्याच्या हातामध्ये हा बॉल विसावतोय. धक्का आणखीन एक आणि मोठा धक्का आता लागलाय. तेजस म्हात्रेला जावं लागेल वापस. न्यू बॅटर मोहित आला आणि धावफळ 33 धावा धावफळकावरती आहेत आणि विकेट आतापर्यंत 3 गेलेत. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधला आणि यानंतर देखील एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि यानंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी देखील मी आमंत्रित करेन जय 395911 त्यांचा अगेन्स्ट गावदेवी 40+. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. हॅमट केलं, बट
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतात तोपर्यंत इथे मोनू फायनली 2 धावा पूर्ण होतील. पूर्णपणे जीवाची आकांक्षा केली होती या दुसऱ्या धावासाठी आणि दुसरी धाव दरम्यान इथे पूर्ण होईल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 3 ओव्हरचा. 3 ओव्हरच्या अखेरीस 35 लॉस ऑफ 3 विकेट्स टीम रियान्श अँड रुहानी 11. अजून देखील 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 35 धावा धावफलकावरती येते. 6 चेंडू मी म्हणेन 10 ते 15 जर येत आहेत 45, 50 आज खऱ्या अर्थाने फार स्कोर राखला असंच आपण म्हणूया, कारण पर मॅच आपल्याला मिनिमम 40, 45 किंवा 50च्या आसपास धावा पण बनताना पाकलेल्याच आहेत. आणि या मॅचमध्ये देखील तीच गोष्ट माइंडमध्ये ठेवावी लागेल की आज दिवसभरामध्ये ज्या गोष्टी घडल्या, मॅच जिंकण्यासाठी मिनिमम तुम्हाला स्कोर कार्डवरती 45, 50च्या आसपास तरी तुम्हाला पोहोचणं आवश्यक आणि सध्या घडीला 35 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू अजून देखील शिल्लक. लास्ट ओव्हर गोलंदाज विश्व दरम्यान गोलंदाजी मार्कवरती. विश्वचा पहिलाच बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स दरम्यान या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता देखील फसवलंय बॅटर मोनूला. मोनूसाठी पारितोषिक भरपूर सारे आलेत, बट आतापर्यंत त्याप्रमाणे खेळ त्यांनी केलेला नाहीये. आणि अगदी थोड्याच वेळात कल्याण ग्रामीणचे नवनिर्वाचित विद्यमान आमदार सन्माननीय राजेशदादा मोरे साहेबांचं अगदी थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. अगदी बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्याकरिता त्यांची शुभ उपस्थिती थोड्याच वेळाने आपल्याला लाभणार आहे. मॅचच्या दिशेने तोपर्यंत आपण जाऊया. 4 धावा इथे येतात. फायनली रन्स कशाही आल्या पाहिजेत, पण येणं गरजेचं आहे असंच मी म्हणेन सध्या घडीला बॅटिंग टीमसाठी, कारण रन्स पूर्णपणे थांबलेले आहेत. 2 डॉट बॉल नंतर हा हुकचा फटका तो देखील इन कंट्रोल नव्हता, पण तरी सुद्धा 4 धावा इथे मिळतील. धाव फळक आता 39, 39 धावा धाव फळकावरती. 3 चेंडू अजून देखील बाकी आहेत. बाहूंचा बल आता मोनू इथे दाखवेल का? फुल लेंथ बाहूंचा बल इथे दाखवलाय. बॉलला थेट पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग लॉंग पीक वे सिक्सर. मी म्हंटलच, थँक्यू. मी म्हंटलच की जी ताकद आहे ती ताकद दाखवायला हवी आणि फायनली हा पॉवरफुल स्ट्रोक मोनूचा बॅटमधनं येतोय. कारण मोनूची फिटनेस जर आपण पाकली, त्यांची ध्येयदृष्टी जर आपण पाकली, तर मजबूत प्लेयर आहेत, मजबूत बॅटर आहेत. जर कदाचित ISPL मध्ये कधी इन केस इन फ्युचर खेळण्याची संधी मिळाली, 9व्या आपण अपेक्षित ठेवू शकतो मोनूकडून. चांगला बॅटर. नेक्स्ट बॉल. आता देखील फसवलंय बॉल हवेमध्ये, बट कोणताही फिल्डर त्या क्षेत्रामध्ये नाहीये. दुसऱ्या धावेसाठी परतणार नाहीच, मिळेल एक सिंगल धाव फळक आता या एका धावेच्या मध्ये. 46, 46 धावा धाव फलकावरती, म्हणजे जितका अपेक्षित होतं की 45 to 50 त्याचा बिटवीन किंवा 50च्या आसपास आपल्याला बनवायचा आहे. 46 तर झाला. शेवटचा बॉल तो देखील धीमा गतीने टाकला, वाट पाकली आहे आणि वाट लावली आहे. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर इन स्टाईल. हे पकलं सत्र समाप्त. धाव फळक जाऊन पोहोचलं या षटकाराच्या मदतीने. 52 52 बनवलं गेलं आणि 53 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम रियांश अँड रुहानी 11 ने अगेन्स्ट टीम BBC 11. टॉस आपण करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करतोय जय 395911 आणि गावदेवी 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या इथे टॉस केला असेल टॉस बॉक्स मध्ये. आणि विनंती असेल की टीम रियांश अँड रुहानी 11 कोणत्याही प्रकारे वेळ विलंब न करता त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा आणि फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. चला दोन्ही टीम्स 40+ आणि जय 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लवकर या.
हॅलो. चला या 40+ संगनायक एक मॅच यस जय 11 आणि गावदेवी 40+. सध्याच्या घडीला जो सामना आपण पाहतोय BBC 11 आणि रिहांश रुहानी 11. टॉस जिंकला होता BBCनं आणि फलंदाजी करत असताना रिहांश रुहानी 11नं धावा बनवल्यात त्या 52 धावा 53चं लक्ष आहे. तर चला टॉससाठी या लवकर. 40+चे संगनायक 2 सामने त्यांनी गमावलेत. कदाचित रणनीती आता मोठी त्यांची चालू आहे, गेम प्लॅन अजून ते येत नाहीत. तर लवकर या आता, मॅच त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. थँक्यू विशाल पाटील यांचा आपण आवाज ऐकला. आता आपण जाणार आहोत मॅचच्या दिशेनं. पहिलं सत्र झालंय, दुसऱ्या सत्राला लगेच सुरुवात करायची आहे. सलामी जोडी, चला लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. यस, जर आज उशीर झाला तर शिल्लक जी एक मॅच राहील ती आपण 3च षटकांची पूर्ण करू. कारण की आज जर आपण विचार केला तर प्रत्येक चला 40+चा संघ शेवल्यानंतर कदाचित सुस्ती आली असावी. कारण की जय 11 संघाचे संघनायक आलेत, ते खुश आहेत. आज 2 सामने जिंकलेत, ऊर्जा उत्साह त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. जय 11चे विक्रम शेठ म्हात्रे खुश आहेत त्यांच्यावरती, त्यांच्या संघाच्या कामगिरीवरती. चला या लवकर, फारसा विलंब आपण करू नका. आपली स्पर्धा आहे, प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे आणि स्पर्धा यशस्वीपणे आपल्याला पार करायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये विनायक आणि जीत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस, पहिला चेंडू ह्या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न झाला, परंतु फुटबॉल खेळत असताना आपण खेळाडूंना पाहू शकाल स्टँडर्ड क्षेत्र रक्षण करावं लागेल. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर 53चं लक्ष गाठायचं आहे BBCला. एका बाजूनं एक सामना जिंकला, एक सामना सद्यस्थितीला चालू आहे. एक विनर एक लुझर अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. हवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न पंच आमच्या दिशेनं वळतायत. जगदीशजी दुधकर सरांना आपण पाहू शकाल, त्यांच्या माध्यमातून हा स्क्वेअर चेंडू घोषित करण्यात आला आहे. अवांतर धावसंख्येत आता वाढ होईल. 2 धावा स्कोरकार्डवरती. पहिल्या चेंडूवरती विनायकनं 1नं आगाज केला आणि त्यानंतर स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाला. फॉर द विकेटनं तेजस. इथे फटका सजवला आहे, क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्या क्षेत्रामध्ये. अगदी जर विचार केला तर मिड विकेट ते वाईडिश लॉंग ऑन अर्थात काऊ कॉर्नर ज्या रिझनला आपण म्हणतो त्या क्षेत्रामध्ये थोडीशी आउटफील्ड खराब आहे. कधी त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या टीमला मिळतो तर कधी गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील मिळतो. कारण की कधी कधी चेंडू अगदी स्किट होऊन वेगानं देखील सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतो. इथे मात्र लिडिंग एज चेंडू हवेमध्ये आणि अर्थातच चेंडू विसावलाय तो शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये. पहिला धक्का टॉससाठी. यस, दोन्ही संघाचे संघनायक आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय अमितजी चिकणकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तानाजी म्हात्रे, यस तानाजी दादा म्हात्रेंना विनंती करतो की टॉस करायचा आहे. फलंदाज बाद झालाय, तोपर्यंत मैदानात जाईल तोपर्यंत टॉस आपण लगेच करून घेऊ. टॉस जिंकलाय तो 40+, गावदेवी 40+ या संघानं. फिल्डिंग त्यांनी स्वीकारली आहे. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. परंतु सद्यस्थितीमध्ये जो सामना चालू आहे तो देखील महत्त्वाचा आहे. कारण की रिहांश रुहानी 11 हा संघ जो आपण पाहतो त्यांनी पहिला सामना गमावला होता, तर त्यांच्या अगेन्स्ट BBC हा संघ पाहतो त्यांनी पहिला सामना जिंकला आहे. म्हणजे दोघांसाठी सामना महत्त्वाचा आहे. एका बाजूनं सलग दुसरा विजय मिळवून ह्या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम करण्याचा प्रयत्न असेल तो BBCचा देखील. चांगला चेंडू खोदून काढलाय, मिड ऑफ आहे त्यांच्या हातामध्ये. हा चेंडू विसावेल तोपर्यंत पर्याप्त अवधी होता. 1 धाव सहजरित्या ह्या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगल डबल वरती आता लक्ष केंद्रित केले, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळते. धावा धावपळकावरती 5 पाहायला मिळत आहेत. लक्ष मोठं आहे, सिंगल डबलनं ते पूर्ण होणार नाहीये. इथे फटका सजवलाय, चेंडू बॅटचा प्रॉपर टायमिंग, पाठवलंय बॉलला आता मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग असा दर्जेदार षटकार. हा फटका सजवला
ज्या प्रकारे चेंडू त्यांना पाहिला, थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता आणि फुल करत असताना ताकद आपल्याला पाहायला मिळाली ती फलंदाज विनायकची. पहिल्या बॉलवर एकनं त्यानं स्वतः आगाज केला होता, परंतु आता आक्रमक होताना त्याला आपण पाहू शकाल. फॉर द विकेटनं पुढील चेंडू, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, आता फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, चुकी होणार नाही. या ज्या विकेटची आवश्यकता होती ती गोल्डन विकेट या ठिकाणी कंप्लीट केली आहे आणि शांत केलं विनायकला. षटकारानंतरचं हे प्रत्युत्तर आपण गोलंदाज तेजस मात्रेकडनं पाहू शकाल. षटकाचा खेळ देखील पूर्ण झाला. एका षटकाच्या सांगतेनंतर 2 गडी बाद धावा धावपळकावरती पाहायला मिळतात, त्या 11 धावा. त्रेपन्न धावसंख्येचं लक्ष आहे. 11 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे अगदी काटेकी टक्कर आपण पाहू शकाल. 2 गडी जरी बाद झाले असले तरी देखील धावसंख्येचा वेग पाहायला मिळतोय. 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. जवळजवळ 13.25च्या सरासरीनं धावा बनवायच्या होत्या. पॉवर सर्कलमध्ये 11 धावा आल्या आणि जमेची बाब फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी की प्रतिस्पर्धी संघाचे दोन्ही सलामीवीर मोहरे त्यांनी टिपलेत. म्हणजे सलामीची जोडी, आघाडीची जोडी आता तंबूच्या आश्रयाला परतली आहे आणि आता मधल्या फलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रामदास आणि देवेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आता मधल्या फलीच्या जोडीवरती पूर्णतः दारोमदार असेल. सुरेख चेंडू पडल्यानंतर गती आणि उचली देखील आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 रोहितला आपण पाहतोय. रक्षात्मक लाईन त्याच्या माध्यमातून वापरली गेली होती. सीमित क्रिकेटमध्ये आपण सर्रास बचावासाठी ह्या लाईनचा वापर पाहतो. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण ग्लेन मॅगराला पाहायचो. आउटसाईड दी ऑफ स्टंप अशी प्रकारची लाईन त्याची नेहमी पाहायला मिळायची. पैकी थोडीशी आणखीन फास्ट, अगदी ॲक्युरेट जर आली असती तर रनआउटच्या स्वरूपामध्ये कदाचित फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. तसं घडलं नाहीये. अगदी क्विक थ्रो गरजेची होती, ज्याप्रमाणे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती सर रवींद्र जडेजा यांना पाहतो. सुरुवातीला आपण युवराज सिंगला देखील पाहायचो. अशा प्रकारचा अगदी जोराचा थ्रो गरजेचा होता. चांगला चेंडू, एज लागली, एज अँड टेकन. दोन्ही क्षेत्ररक्षकांचं महत्वाचं योगदान. यष्टीरक्षकानं चेंडू रोखला, हात जरूर त्याचा लागला बॉलला आणि त्यानंतर चेंडू विसावला शॉट तडम्यांच्या हातामध्ये, जो फर्स्ट स्लिपला तैनात आहे. आणि हा झेल, या झेलनं मात्र खेळ संपला. तो फलंदाज देवेशचा. 0वरती देवेश देखील परतलाय. लागणारा 3रा धक्का पाठलाग करणाऱ्या BBC 11 ह्या टीमला. दरम्यान अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू, अगदी सस्पेन्सिव्ह डिलिव्हरी आपण पाहू शकाल. ते गोलंदाज देखील पंतांकडे पाहत होता आणि फलंदाज देखील पाहत होता. काहीसे असेच चेंडू अगदी रिटर्न क्रीजच्या जवळून जे चेंडू जातात तेव्हा पंचांवरती जास्त दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु फलंदाज अगदी जागेवरती उभा होता. इथे चांगला चेंडू, ड्राईव्ह देखील चांगला आहे. ऑन साईडला चेंडू टर्न करण्यात आलाय. मिडॉनमधनं चेंडू डीपमध्ये रवाना झालाय. डीपला देखील क्षेत्ररक्षक स्वतः संगनायक आपल्याला पाहायला मिळतो. फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल. लक्ष मोठं आहे. जेव्हा मोठं लक्ष पार करायचं असतं आणि ते देखील कमी चेंडूंमध्ये, तेव्हा मात्र हवाई सफर, हवाई हल्ला आपल्याला करावा लागतो. जसं आपण नेहमी पाहतो की कमी वेळेमध्ये जर दूरचा पल्ला गाठायचा असेल तर अगदी प्लेननं प्रवास आपल्याला करावा लागतो. तसा काही प्रवास इथनं करावा लागेल. प्रत्येक बॉलवरती सिंगल. षटकातील जर चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू समाप्त झालेत. 1 to go शेवटचा चेंडू शेष असेल. धावसंख्या धावपळकावरती 15 धावा. 3 गडी बाद 15 धावा पाठलाग करत असताना BBC 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राईट ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू रोहितचा. आता देखील वाईट बॉल. प्रत्येक चेंडू अगदी प्रश्नचिन्ह उद्भवणारा चेंडू हा फेकला जातो तो रोहितकडनं. व्हाईट लाईनच्या अगदी जवळून चेंडू तो डिलिव्हर करतोय. 16 धावा स्कोर कार्डवरती. 53 धावसंख्येचं लक्ष पूर्ण करायचं आहे. सुरुवातीला धक्के देण्याचं काम केलं ते तेजसनं, त्यानंतर
गोलंदाज रोहितला देखील आपण पाहतोय. 22च्या षटक कंप्लीट झाल्याचा पंचांचा इशारा आपण पाहतोय. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि आतापर्यंत जर दोन्ही षटकांचा विचार केला तर ही दोन्ही षटकं गोलंदाजी टीमच्या बाजूने पाहायला मिळत आहेत. कारण की दुसरं षटक अगदी इकॉनॉमिकल षटक राहिलं. या षटकामध्ये फक्त धावा आल्या त्या 5 आणि प्रतिस्पर्धी संघाला धक्का देखील दिला तो रोहितनं. स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 धावा. लक्ष्य 53चं गाठायचं आहे. जिथनं अजूनही आपण विचार केला तर 37 धावसंख्येची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडू. 12 मध्ये 16 बांधलेत आणि 12 मध्ये 37चा पल्ला आता गाठायचा आहे. जे आता जे काही केलंय ते विसरून आता ती नवीन सुरुवात करावी लागेल ह्या फलंदाजांना. की 12 बॉलमध्ये हवं तसं यश प्राप्त झालं नाही आहे, परंतु अजूनही सामना संपला नाही आहे. अजूनही मॅच दोघांसाठी ऑन आहे. इथनं एखादा मोठा षटक या मॅचमध्ये वापसी करू शकतो. अर्थातच BBC 11 हा संघ देखील फटका तर चांगला आहे, परंतु डीपमध्ये स्वीपर कव्हर देखील पाहायला मिळतं. मिसफील्ड झाली. अशा प्रकारची मिसफील्ड या सामन्यामध्ये आपल्याला निश्चित पराभवाला देखील सामना करावा लागू शकतो. पराभवाचा सामना सावरावा लागेल स्वतःला. आतापर्यंत भरपूर मेहनत साकारली आहे ती रियांश रुहानी 11 ह्या संघानं, परंतु ती मेहनत अगदी फलाला आणायची असेल तर सातत्य या कामगिरीमध्ये त्यांना राखावं लागेल. इथे देखील फटका सजवला. चेंडू हवेमध्ये, परंतु आता क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक तिथे होते. जजमेंट त्याला लावता आलं नाही झेलचं आणि तोपर्यंत चेंडू जमिनीवरती आदळला आणि पर्याप्त अवधी देखील प्राप्त झाला 2 धावेचा. गोलंदाजीसाठी आपण मनालला पाहतोय. तिसरं षटक अति महत्वाचं षटक. ह्या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर नेहमीच आम्ही म्हणतो की सेकंड लास्ट षटक पाठलाग करत असताना महत्वाचं. इथे देखील प्रहार केला. आता देखील उंची आहे. क्षेत्ररक्षक होता, परंतु तो देखील अनुमान लावू शकला नाहीये. ती सीमारेषेच्या जवळजवळ 1 फूट चेंडू आतमध्ये लँड झाला आणि त्यानंतर चेंडू मागे आला. मी म्हटलं होतं त्या प्रकारचे आउटफील्ड त्या क्षेत्रामध्ये आहे. कधी बॅटिंग टीमला तर कधी फिल्डिंग टीमला त्याचा फायदा मिळतो, परंतु आता फिल्डिंग टीमला फायदा मिळाला असं म्हणावं लागेल. अन्यथा चेंडू सीमापार जाऊ शकला असता. मिळाला फक्त 2 धावा. प्रयत्न लाजवाब चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना आपण रामदास यांना पाहतोय. झुंज द्यावी लागेल. कडवी झुंज आता देण्याचा प्रयत्न. इथे देखील फटका फसलाय. पुन्हा चेंडू हवेमध्ये. प्रत्येक बॉलवरती मात्र गोलंदाज संधी निर्माण करतोय. ती संधी मात्र साधता आली नाही. क्षेत्ररक्षकांची साथ गरजेची आहे. चाचपडत क्षेत्ररक्षण चालू आहे. गमती जमती आपल्याला पाहायला मिळतात. दुपारचं सत्र टळलंय. आता थोडासा का होईना वाऱ्याचा वेग आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन जसा काल पुढे लोटेल तसं क्रिकेटसाठी पोषक वातावरण आपण पाहू शकू. कारण की दुपारच्या सत्रामध्ये सन्माननीय राजेशजी मोरे साहेबांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. नवनिर्वाचित आमदार साहेब आपण पाहतोय आणि त्यांचं शुभ आगमन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी विधानसभेवरती जनता झेंडा फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय मोरे साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. राजेशजी मोरे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व स्वयंसेवक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे धावा मात्र जवळजवळ 4 पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या षटकामध्ये भरपूर मेहनत करताना आपण सर्व फलंदाजांना पाहतोय. 1-2 मिनिटं फक्त सामना आपण थांबवायचा आहे. मान्यवरांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला विधानसभेवरती झेंडा अगदी ज्यांचा फडकताना आपल्याला खरं तर एक बहुमूल्य मताने ज्याने आज या विभागातल्या विकासाच्या गुरुकिल्लीमध्ये ज्यांना मुळाचं स्थान दिलं असं विचारवंत, नामवंत समाजसेवक आणि ज्या अनुमानाने आपण गतिशील विचारांचा कृतिशील नेता म्हणून या वर्षामध्ये आपला एका बहुमूल्य मताने ज्यांना आपण निवडून दिलं ते सर्वांचे लाडके सन्माननीय राजेशजी मोरे साहेब
आमदार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादा वेळात वेळ काढून या स्पर्धेला खरं तर भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तुमच्या सर्वांच्या मताने एक असा नेता तुम्ही या ठिकाणी निवडून दिलाय, ज्या नेत्याच्या माध्यमातून आम्ही ठामपणे सांगू शकतो की या विकासाला पाझर फोडण्याचं काम खरं तर दादा करतील, असं आम्ही नेहमी त्यांच्या सोबत खरं तर भरपूर साऱ्या समाजसेवकांना एकत्रित येऊन समाजकार्याचे धोरणं या विभागामध्ये तुम्हाला रुजू करताना ते पाहायला मिळतील. ते सर्वांचे लाडके आमदार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. थँक्यू डीजे. तर या मॅच आपण सुरू करूया. मान्यवर आहे, मान्यवरांच्या उपस्थितीत सध्याच्या घडीला हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं आमच्या भालगावकरांकडनं सहर्ष हार्दिक स्वागत. षटक कंप्लीट झालंय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावा धापळकावरती 31 पाहायला मिळतात. ह्या षटकात धावा आल्या तब्बल जर आपण विचार केला तर 15 धावा ह्या षटकात कुठून काढल्यात. गरज आहे 31 धावा धापळकावरती. अजूनही आपण विचार केला तर 22 धावसंख्येची आवश्यकता. स्क्रीनवरती इक्वेशन आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि 22 ची गरज आहे विजयासाठी. सामना रंगलाय. अगदी प्रेक्षक देखील आतुरतेनं ह्या मॅच कडे पाहतायत की काय घडतं मॅच मध्ये. 2 षटकापर्यंत गोलंदाजी टीमची पकड मजबूत होती, परंतु त्यानंतर बॅटिंग करणारी टीम देखील आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की सेकंडला षटकामध्ये धावा आल्या त्या तब्बल 15 धावा. सन्मान्य विशालजी मडवी यांचं देखील शुभ आगमन आपण पाहतो. मोस्ट वेलकम. या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धा पाहतोय आपण भालगाव प्रीमियर लीग. सहा चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. अशा मोमेंटला मात्र गोलंदाज दर्शनच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. रामदास यांच्याकडनं हा षटकार आपण पाहू शकाल. 6 धावा आल्यात. सध्याच्या घडीला जे क्रीडांगण आपण पाहतोय भालगावच्या वतीनं, आणि काही ठिकाणी हे क्रीडांगण आपल्याला थोडंसं खराब पाहायला मिळतं, परंतु सन्माननीय आमदार साहेब आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अगदी त्यांनी आता शब्द दिलाय की त्यांच्या अगदी प्रायव्हेट कामातून हे क्रीडांगण सुशोभित करण्यात येईल, हा त्यांचा शब्द आहे. खरं तर त्यांचं देखील कौतुक व्हायला हवा, कारण की ते आल्यानंतर त्यांनीच पाहणी केली. काही ठिकाणी या मैदानाचं काम अजूनही बाकी आहे आणि ते काम करणं गरजेचं आहे. याच गावातील रस्त्याचं देखील काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. लगेचच जनतेच्या सेवेत ते रुजू झालेत. कारण की आपण जर विचार केला तर नोव्हेंबर मध्येच आपण निवडणुका पाहिल्या, त्यानंतर विजयाचा शंखनाद त्यांनी केला आणि लगेचच ते कामात रुजू झालेत आणि जनतेची सेवा करताना सन्माननीय आमदार साहेबांना आपण पाहू शकाल. आणि अगदी भालगावकरांच्या हकेला ते धावून इथपर्यंत आलेत. भालगाव प्रीमियर लीग अगदी गावाची एकात्मता, गावाची एकजुटता दाखवणारं हे प्रीमियर लीग आपण पाहतोय. खरं तर भालगाव या पूर्ण सहकार्यांचं, आयोजकांचं आणि संपूर्ण स्पर्धकांचं आपण कौतुक करू की ज्यांच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गावाचं एकत्रीकरण कसं असावं हे दाखवून देत असताना आपण पाहू शकाल. फलंदाज दरम्यान बाद झालाय. षटकारानंतर प्रत्युत्तर गोलंदाजानं देखील दिलंय. मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. मान्यवर देखील आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणारी ही लढत आपण पाहतोय. 2 तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट करतायत. 53 धावसंख्येचं लक्ष पूर्ण करायचं आहे. धावा धापळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 39 धावा. अजूनही गरज आहे ती 14 धावसंख्येची. चेंडू हवेमध्ये आता क्षेत्ररक्षक दूरवरून जाईल. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता धावा 2 देखील पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
कॉल होता नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजचा. त्याला देखील माहित होतं की आपल्याला डेंजर झोनला धावायचं आहे आणि अगदी चपलाईनं त्याने ह्या 2 धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीनं धावसंख्या 41-41 वर. आता गरज आहे ती 12 धावसंख्येची. 3 चेंडू आणि 12चं समीकरण. 2 मोठे फटके आता अपेक्षित आहेत फलंदाजाकडून. प्रहार तर केलाय, प्रॉपर टायमिंगचा अभाव पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, त्याच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. केवळ हा झेल नव्हता तरी सामन्यावरची पकड होती ती अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या रियांश रुहाणी 11 या संघाची. विकेटचा विचार केला तर आता 5 विकेट या ठिकाणी बाद झालेत. ह्या अगोदर जेव्हा रियांश रुहाणी 11 संघ फलंदाजी करत होता तेव्हा त्यांचे फक्त 3 विकेट गेले होते. म्हणजे आता कंपल्सरी चेस हे करावं लागेल. जे 2 षटक शिल्लक, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 मध्ये आता 12 बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आता करावं लागेल. 2 चेंडू 12 ऑन पेपर हे लक्ष्य कंप्लीट होऊ शकतं, कठीण आहे, परंतु त्यासाठी क्षमता देखील आहे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे. आमचे 12 प्रतिनिधी देखील दर्शवत आहेत की ह्या खेळाडूमध्ये ते टॅलेंट आहे, ते कौशल्य आहे. एक जर आला तर दडपण गोलंदाजावरती देखील तेवढंच असणार आहे. 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. अगदी रफ अँड टफ मॅच, आपण नाऊसनं भरलेली मॅच पाहायला मिळते. ताकद आहे आणि ती दाखवली. बॉलला पाठवलंय वाडिश लॉंगाच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. संघर्षाचा शंखनाद हा षटकार आलाय. शेवटचा 1 चेंडू आणि गरज असेल ते आता 6 धावसंख्येची. काय मॅच रंगली आहे. अगदी मान्यवर ह्या ठिकाणी आलेत आणि त्यांच्यासाठी प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ आहेत. एका बाजूनं BBC 11 हा संघ आपण पाहतो, एका बाजूनं रियांश रुहानी 11 हा संघ आहे. गावचेच संघ आहेत, गावचेच खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळतायत. जरी मैत्रीपूर्ण संबंध असले तरी देखील जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा मात्र कडवी झुंज हे देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा 1 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावसंख्येची. अनेक ठिकाणी जेव्हा असं समीकरण येतं तेव्हा बऱ्याचदा आपण षटकार ठोकताना खेळाडूंना पाहतो. ज्या खेळाडूंना षटकार ठोकलाय आत्मविश्वास आहे, कारण की पहिलाच बॉल फेस करत असताना त्याने षटकार ठोकलाय. जोरदार टाळ्या अंतिम बॉल साठी. 1 चेंडू आणि गरज आहे ती 6 धावसंख्येची. कंपल्सरी 6 बनवाव्या लागतील. गोलंदाज दर्शनवरती मात्र दडपण असेल. फील्डची रचना तो करतोय, परंतु चेंडू कसा डिलिव्हर केला जाईल. अंतिम बॉल 6ची गरज. प्रेशर ऑन द बॉल, प्रेशर ऑन द फिल्डर, परंतु फलंदाजचा आत्मविश्वास दुणावला. 1 षटकार ठोकलाय, दुसरा येईल का. 1 चेंडू 6ची गरज. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, फटका फसला आणि झेल विसावला संघनायक तेजस म्हात्रेच्या हातामध्ये आणि या झेल सामना जिंकला आणि मॅन ऑफ द मॅच चा मॅन करी. यस, या ठिकाणी गुणसंख्या लेखक आता टॅली करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या तर अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती आपण रोहितला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच, ज्यानं वापसी केली मॅच मध्ये. फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्या. इकॉनॉमिकल त्याचा स्पेल राहिला, 1 विकेट. प्रथमतः आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. आपल्या श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे